100 वेळा सांगितलं की नको कोणामध्ये इतका इन्व्हॉल्व होत जाऊ, नको कोणाशी इतके संबंध वाढवत जाऊ. पण आपलं असं आहे की थोडं आपल्याशी कोणी चांगलं बोललं की त्याच्यासाठी काय करून काय नाही असं होते आपलं. काय करायचं मग? कोणासोबत रिलेशन मेंटेन करायचं नाही, कोणाला आपलं म्हणायचं नाही. खऱ्या अर्थाने आपली माणसं कोण हे पण लक्षात घेता आलं पाहिजे बरं. ती नावाला आपली असली तरी खऱ्या अर्थाने ती आपली असतील असं नाही, आणि जी नावाला आपली नाही ती पण खऱ्या अर्थानं आपली असू शकतात बरं. निवड नातेसंबंधामध्ये इमोशनल राहून नाही चालत. त्या रिलेशनशिपमध्ये इमोशनल राहता येत नाही, डोकं लावावं लागते. हे असे रिलेशन पण काय रिलेशन आहे? पण कुठे कुठे असेही नाते निभावे लागतात. असे रिलेशन मग असल्यापेक्षा नसलेले बरे. झालं मग काही खरं नाही. अशा नाही तर आपले कुठलेच कामं होणार नाही. मग काय करायचं आता? अरे जरुरी आहे का की कोणी आपल्याशी 2 शब्द चांगले बोललं म्हणून आपण त्याच्याशी 10 शब्द चांगले बोलायचे? त्याच्या 2 शब्दाला आपले 4 गोड शब्द बोलले खूप झालं. आणि तसे या जगात कोणी कोणाशी काम असल्याशिवाय जोडत नाही. प्रत्येकाचा आपला स्वार्थ आहे, प्रत्येकाला कोणाशी काहीतरी काम आहे म्हणून एकमेकाशी जुडतात, एकमेकांकडे वळतात. तसं बघायला गेलं त्याच्यात काही चुकीचं पण नाही आहे. एकमेकाच्या कामात पडूनच रिलेशन मेंटेन करायचे असते आणि जीवनात पुढे जायचं असते. मग चुकीचं काय आहे? चुकीचं याच्यामध्ये हे आहे की आपण इमोशनल लोक जर अतिच करतो, मग अति झाली की माती होते, मग माती झाली की आपणच दुखावला जातो. मग अशाने तर नातेसंबंधामध्ये गोडवाच राहणार नाही. गोडवा राहील अशी नाते 25 मधून 5च. म्हणून त्या 5 नात्यासाठीच इमोशनल राहायचं आणि त्याच्यामध्येच इन्व्हॉल्व व्हायचं.